Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण संरक्षण संबंधातील जनरल नॉलेज या सेक्शनचा अभ्यास करत असताना आतापर्यंत भारताची क्षेपणास्त्राचं वर्किंग आणि बॅलिस्टिक आणि क्रूज मिसाईल याच्यातील फरक पाहिला. या सेक्शन अंतर्गत भारत ज्या पद्धतीनं बॅलिस्टिक मिसाईल डेव्हलप करत आहे त्याचबरोबर शत्रू राष्ट्र बॅलिस्टिक मिसाईल भारताविरुद्ध डेव्हलप करत आहेत. उद्या या शत्रू राष्ट्रांनी भारतावर आक्रमण केल्यानंतर भारतानं या बॅलिस्टिक मिसाईल पासून स्वतःचं संरक्षण कसं करावं यासाठी कुठला प्रोग्राम हाती घेतलेला आहे ज्याला आपण बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स प्रोग्राम असं म्हटलं जातं. त्याच्या अंतर्गत ऑलमोस्ट 2 घटक आहे. त्याचं एक्सटेन्शन आपल्याला पृथ्वी ऍडव्हान्स डिफेन्स व्हेहिकल या नव्या नावानं पाहिलं जातं. हा प्रोग्राम भारत सरकारनं हाती का घेतला, या प्रोग्राम मागील प्रिन्सिपल कसं, ते कशा पद्धतीनं वर्कआउट केलं जातं आणि हा प्रोग्राम इम्प्लिमेंट करत असताना भारतासारख्या डेव्हलपिंग नेशनला काय अडचणी आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपण म्हणू काय चॅलेंजेस आहेत, या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. एक तर या व्हिडिओला लाईक करून, शेअर करून, सबस्क्राईब करून आणि या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर एक व्हॉलंटरी डोनेटर हो. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात महत्वाचं, ज्या पद्धतीनं भारताकडे आपल्याकडे अग्नी क्षेपणास्त्र आहे, ज्या पद्धतीनं पृथ्वी क्षेपणास्त्र आहे किंवा स्वतःचं येणाऱ्या काळामध्ये डेव्हलप करणारं ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे, जर त्याच पद्धतीनं शत्रू राष्ट्रांनी भारतावर जर या क्षेपणास्त्रांचा हमला केला तर भारताकडे काही प्रोग्राम्स आहे का किंवा त्या प्रोग्रामचं नाव काय, म्हणजे थोडक्यात भारताचं क्षेपणास्त्राच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी जो काही प्रोग्राम्स हाती घेण्यात आला त्याच प्रोग्रामला आपण इंडियन बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स प्रोग्राम्स किंवा त्याला थोडक्यात क्षेपणास्त्रापासून संरक्षण करण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी हाती घेतलेला. हा जो काही बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स प्रोग्राम्स आहे, एक गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की हा केवळ बॅलिस्टिक मिसाईल पासूनच आपल्याला संरक्षण देतो. जे काही मिसाईलचा दुसरा प्रकार किंवा मोर स्ट्रॅटेजिक प्रकार जो काही आहे ज्याला क्रूज मिसाईल म्हटलं जातं, या ठिकाणी हा मिसाईल किंवा बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स प्रोग्राम्स आपल्याला संरक्षण देऊ शकत नाही. हा त्याचा एक निगेटिव्ह पॉइंट. दुसरं, या बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स अंतर्गत आपण जरी तो मल्टीलेअर असेल तरी सध्या आपण वर्कआउट करत आहोत 2 स्टेज लेअरवर. या 2 स्टेज लेअर कुठल्या आहे याही आपल्याला या अभ्यासामध्ये पाहिजे. थोडक्यात या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण ब्रीफली बॅलिस्टिक मिसाईल जर आपल्याला समजलं तर हा भारताचा डिफेन्स प्रोग्राम आपल्याला समजणं इझिएस्ट होऊन जातो. त्यामुळे आपण सुरुवात करूया की बॅलिस्टिक मिसाईल कुणाला म्हटलं जातं. बॅलिस्टिक मिसाईल डेफिनेटली याचा टार्गेट जो काही असणार आहे त्याचं डिस्ट्रक्शन करणं हा मेन पर्पज आहे. बॅलिस्टिक मिसाईल ज्यावेळेस लॉन्च केलं जातं, ज्यावेळेस त्याला फोर्स दिला जातो, त्या फोर्सला आपण थ्रस्ट क्रिएशन असं म्हटलं जातं. म्हणजे बॅलिस्टिक मिसाईल लॉन्च होत असताना, लिफ्ट ऑफ होत असताना त्याला फोर्सची गरज लागते. परंतु एकदा थ्रस्ट किंवा फोर्स कमी झाल्यानंतर हे बॅलिस्टिक मिसाईल प्रोजेक्टाईल ट्रॅजेक्टरी फॉलो करतं. प्रोजेक्टाईल ट्रॅजेक्टरी याचा अर्थ जी वस्तू पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशन आणि फ्रिक्शन किंवा घर्षणानुसार जो पाथ फॉलो केला जातो त्या ट्रॅजेक्टरीला आपण बॅलिस्टिक ट्रॅजेक्टरी असं म्हटलं जातं. ही ट्रॅजेक्टरी फॉलो केल्यानंतर डेफिनेटली हा जो काही कोर्स आहे ज्याला आपण मिड कोर्स म्हटलं जातं किंवा फ्लाईट कोर्स म्हटलं जातं, या कोर्समध्ये बॅलिस्टिक मिसाईलच्या संदर्भामध्ये कुठलंही इंधन वापरलं जात नाही आणि ज्यावेळेस तो डिसेंड करतो त्यावेळेस पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशननुसार हा डिसेंड केला जातो. थोडक्यात बॅलिस्टिक मिसाईल हे बॅलिस्टिक ट्रॅजेक्टरी फॉलो करतं. बॅलिस्टिक ट्रॅजेक्टरी फॉलो करत असल्यामुळे याची सर्वात जास्त लॉंग रेंज असते आणि केवळ आपण म्हणूया की बुस्टिंग स्टेजला किंवा थ्रस्ट क्रिएशनला एनर्जी लागते
किंवा थोडंसं करेक्शन करण्यासाठी, त्याची डायरेक्शन करण्यासाठी एनर्जी क्रिएशन होते. त्यामुळं कंपॅरेटिव्हली हा हायली फ्युएल इफिशियंट असं म्हटलं जातं. दुसरं याची एक खासियत जी काही आहे बॅलिस्टिक मिसाईलच्या संदर्भात, त्याला आपण मिडवे कॅपेबिलिटीज असं म्हटलं जातं. मिडवे कॅपेबिलिटी याचा मल्टिपल इंडिपेंडेंट री एंट्री व्हेइकल्स, की हा व्हेइकल करेक्शन करत असताना मल्टिपल टाइम्स आपण याला टार्गेटेबल करू शकतो, वेगवेगळ्या टार्गेटमध्ये त्याला इंजेक्ट करू शकतो. हा एक त्याचा सर्वात महत्वाचा आहे की नंबर ऑफ टार्गेट या ठिकाणी हिट केले जाऊ शकतात. आणि कम्पॅरेटिव्हली क्रूज मिसाईलपेक्षा याची जी काही वॉरहेड नेण्याची कॅपॅसिटी सर्वाधिक आहे. थोडक्यात आपल्याला प्रोग्राम्स पाहायचा आहे बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स. पण बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स होण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बॅलिस्टिक मिसाईल काय हे समजणं गरजेचं आहे. आता या बॅलिस्टिक मिसाईलच्या ज्या काही 3 स्टेजेस आपण पाहणार आहोत. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की हा बॅलिस्टिक मिसाईल आपल्याला लॉन्च करण्यासाठी पहिल्यांदा थ्रस्ट क्रिएट करण्यासाठी आपल्याला एनर्जी लागणार आहे, फ्युएल लागणार आहे. आणि ही जी काही पहिली स्टेज आहे, असेंट स्टेज आहे, यालाच आपण बूस्टिंग स्टेज असं म्हटलं जातं. ही जी काही बूस्टिंग स्टेज आहे किंवा यालाच आपण लिफ्ट ऑफ स्टेज असं म्हटलं जातं. आणि एकदा लिफ्ट ऑफ स्टेज नंतर जो काही मिडल कोर्स फॉलो केला जातो किंवा मिड कोर्स फॉलो केला जातो, त्याला फ्लाइट स्टेज असं म्हटलं जातं. आणि जे काही टार्गेट डिझाईन केलेलं आहे, जे काही इम्पॅक्ट डिझाईन केलेला आहे, या इम्पॅक्टला करण्यासाठी ग्रॅव्हिटीनुसार किंवा फ्रिक्शननुसार जे काही प्रोजेक्टाईल पाथ फॉलो केला जातो, या फेजला आपण टर्मिनल फेज असं म्हटलं जातं. हे का समजणं गरजेचं आहे की आपण या ठिकाणी इमॅजिन करणार आहोत की या ठिकाणी भारत देश आहे आणि ह्या बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स प्रोग्रामचा पर्पजच असा आहे की ज्या शत्रू राष्ट्रांनी आपल्याला हे बॅलिस्टिक मिसाईल भारतावर टाकलेलं आहे, तर भारताचा हा जो काही बीएमडी प्रोग्राम्स आहे हा कुठे वर्कआउट करणार आहे. या ठिकाणी टर्मिनल फेजला येणारं मिसाईलला भारताचा प्रोग्राम हिट करणार आहे का, किंवा आपण त्याला म्हणूया या मिड फेजला आपला भारताचा प्रोग्राम फिट करणार आहे का, किंवा ज्या ठिकाणी लॉन्च केलं जातं या लॉन्च ठिकाणी भारताचं बीएमडी प्रोग्राम वर्कआउट करणार आहे का, हेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं. आणि दुसरी बीएमडीची खासियत आपण ही समजून घेणं गरजेचं आहे की बॅलिस्टिक मिसाईल वर्कआउट करत असताना जो काही पृथ्वी आहे, ऑलमोस्ट पृथ्वीचं वातावरण किंवा ॲटमॉस्फिअर जर पाहिलं, आपण ॲव्हरेजली त्याला एक 20 ते 50 किलोमीटर या रेंजपर्यंत म्हटलं जातं. आणि बॅलिस्टिक मिसाईल हे हे ट्रॅजेक्टरी पाथ फॉलो करत असताना काही काळ हे एक्स ॲटमॉस्फिअर जातं किंवा वातावरणाच्या बाहेर जातं आणि परत वातावरणाच्या एंट्री करतं. हाच पॉइंट आपल्याला बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स करण्यासाठी समजणं गरजेचं आहे. याच मी 3 फेजेस तुम्हाला या ठिकाणी मेन्शन्स केल्या. त्या इंग्लिशमधल्या फेजेस आहे, तुम्हाला इझिली समजले जातील. आणि आपला बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्सचा प्रोग्राम्स आहे. या ठिकाणी शत्रू राष्ट्राचं मिसाईल आपण कुठे इंटरसेप्ट करणार आहोत, कुठे त्याला बंबार्ड करणार आहोत किंवा कुठे त्याचा अटॅक करणार आहोत, हा आपला एक सेकंड पॉइंट या ठिकाणी दिसून येतो. हे मुद्दाम मी तुम्हाला सांगितलं की या मिसाईलला आपल्या कुठल्या स्टेजवर टर्मिनेट करायचं आहे किंवा इंटरसेप्ट करायचं आहे. पहिल्यांदा वेदर लॉन्चिंग स्टेशनला आपण त्याला टर्मिनेट करणार आहोत, किंवा त्याला मेडिकोसला आपण टर्मिनेट करणार आहोत, किंवा त्याला आपण टर्मिनल स्टेजला टर्मिनेट करणार आहोत. हा पॉइंट आपण या ठिकाणी जर समजला तर बीएमडी प्रोग्राम्स आपल्याला समजायला इझी होऊन जातो. नेक्स्ट पॉइंट, हे भारताला हे बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स सिस्टीम काय इम्प्लिमेंट करावी लागली, काय इम्प्रुव्हमेंट करावी लागली. तर सर्वात प्रथम 1990 पासून पाकिस्तानने जे चीनकडून M11 मिसाईल जे काही परचेस केलेले आहेत किंवा घेतलेले आहेत, त्यांचा रोख हा भारताच्या दिशेनंच आहे. म्हणजे जर उद्या इन केस हे मिसाईल भारतातील महत्वाच्या नॅशनल कॅपिटल असेल किंवा इकॉनॉमिक सेंटर्स असतील किंवा आपले न्यूक्लिअर कॅपेबल सेंटर्स असतील किंवा मोर आपण म्हणूया की कॉन्फिडेन्शियल सेंटर असतील, त्याच्यावर जर अटॅक झाला तर त्या शहराचं, त्या एस्टॅब्लिशमेंटचं संरक्षण करण्यासाठी भारताला काहीतरी डिफेन्स असणं गरजेचं आहे. ही जाणीव भारताला प्रथम 1990 मध्ये झाली. दुसरी गोष्ट, भारतानं 1998ला जो काही पोखरण सेकंड कंडक्ट केला, ज्याला आपण ऑपरेशन शक्ती असं म्हटलं जातं, या ऑपरेशन शक्तीनंतर पाकिस्ताननं देखील लगोलग 1998 मध्ये चगाई या त्यांच्या टेकडीच्या परिसरामध्ये एक न्यूक्लिअर बॉम्बची टेस्ट केली. या न्यूक्लिअर टेस्ट केल्यानंतर ह्या टेस्टमध्ये
भारताकडून किंवा आपण म्हणूया की भारताला पाकिस्तान या भांडखोर राष्ट्राकडून, त्याचबरोबर पाकिस्तानमधील जे काही टेररिस्ट आहेत, ज्याला पाकिस्तान उल्लेख करतं नॉन स्टेट ऍक्टर, याकडून सर्वात मोठा धोका निर्माण झाला. दुसरी गोष्ट, 1999 मध्ये जे काही भारताचं कारगिल वॉर झालं, त्यावेळेस पाकिस्तानकडून भारताला जी काही न्यूक्लिअर अटॅकची धमकी दिली जात होती, त्या न्यूक्लिअर अटॅकच्या काळामध्ये, त्या मिसाईल अटॅकच्या काळामध्ये भारताला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काहीतरी सिस्टीम असणं गरजेचं आहे. आणि हाच जर काळ म्हटला 2002 मध्ये, की भारतानं इस्रायलकडून ॲरो 2 रिसेप्टर किंवा त्याला इंटरसेप्टर घेण्याचा जो काही प्रयास केला होता, त्या ठिकाणी युएसएने स्वतःचा व्हिटो पॉवर यूज केला आणि भारताला गरज पडली की आता आपल्याला इंटरसेप्ट टेक्नॉलॉजी या ठिकाणी असणं गरजेचं. आणि सर्वात महत्वाचं, भारतानं ज्यावेळेस न्यूक्लिअर टेस्ट केली 1998 मध्ये, भारतावर ज्या काही सँक्शन लादण्यात आल्या, त्या सँक्शनला उत्तर देण्यासाठी भारतानं एक जबाबदार राष्ट्र म्हणून स्वतःची एक पॉलिसी इम्प्लिमेंट केली. त्याच पॉलिसीचं यूज किंवा टर्म्स असं म्हणूया की नो फर्स्ट यूज. म्हणजे जरी आम्ही न्यूक्लिअर कॅपेबल राष्ट्र असेल, तरी येणाऱ्या काळामध्ये आम्ही भारत राष्ट्राकडून पहिल्यांदा न्यूक्लिअर आर्सेनलचा किंवा बॉम्बचा वापर करणार नाही. कदाचित हाच पॉइंट बाकीच्या शत्रू राष्ट्रांनी निगेटिव्ह पॉइंट म्हणून गृहीत धरलं. म्हणजे उद्या इन केस भारतावर जर न्यूक्लिअर अटॅक झाला, तर त्या न्यूक्लिअर अटॅकला डिफेन्स करण्याची ताकद भारतामध्ये पाहिजे. तो एक प्रतिबंध सिस्टीम भारतामध्ये असावी, म्हणून बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स प्रोग्रामचा वर्कआउट केला. हा आपण भारताची गरज सांगितली. आता हा प्रोग्राम कसा वर्कआउट होतो आपण डायग्रामच्या माध्यमातून पाहूया. या ठिकाणी इमॅजिन करूया की एखाद्या शत्रू राष्ट्राचं हे मिसाईल भारतावर अटॅक करण्यासाठी येतं. तर भारताची जी काही रडार सिस्टीम असेल, ही रडार सिस्टीम मे बी 3 बेसिसनी असू शकेल. मे बी सी बेस असू शकेल, किंवा ती एअर बेस असू शकेल, किंवा ही लँड बेस असू शकेल. ही जी काही आपल्याला एअरबॉर्न वॉर्निंग सिस्टीम किंवा या 3 सिस्टीमनी, जे काही रडार सिस्टीमनी आपल्याला डिटेक्शन केलं जाईल, ही जी काही रडारची माहिती आहे की शत्रू राष्ट्राचं मिसाईल भारतावर अटॅक करतंय, ते आपल्या कंट्रोल सेंटरला दिलं जाईल. या कंट्रोल सेंटर्समध्ये सर्वात जास्त ऑटोमेटेड मशिनरी असणार आहे. ही ती त्या पद्धतीनं आपल्याला मिसाईल किंवा BMDला वर्कआउट करणार आहे. ज्यावेळेस हे आपल्याला रडार हा मेसेज आपल्या कंट्रोल सिस्टीमला देतोय, त्यावेळेस कंट्रोल सिस्टीमला मेसेज दिल्यानंतर आपण जे काही इस्रायल बनावटीचं, ज्या ठिकाणी आपण स्लाइड्समध्ये नावही पाहणार आहोत, हे जे काही सॉड फिश नावाचं रडार लॉंग रेंज मिसाईलला ट्रॅक करण्यासाठी जे काही आपण यूज करतो, ते रडार आपल्याला त्या शत्रू राष्ट्राच्या मिसाईलची वेलॉसिटी किती आहे, किंवा तो अल्टिट्यूड किती आहे, किंवा आपल्याला तो कुठल्या डायरेक्शननी येतोय, या ठिकाणी आपल्याला ती माहिती देणार आहे. आणि त्याचबरोबर फ्रान्स या देशाकडून जे काही घेतलेलं रडार आहे, ज्याला आपण फ्रेंच मेड रडार असं म्हटलं जातं, ते आपल्याला त्या सिस्टीमला किंवा त्या म्हणूया त्याचं जे काही ऑपरेशनल आहे ते इनॲक्टिव्हेशन करण्याचं काम करणार आहे. आणि एवढं असून देखील नेक्स्ट स्टेज जे काही असणार आहे, आपल्या कंट्रोल सिस्टीमकडून या काळामध्ये त्याचा संपूर्ण आढावा घेऊन स्टॅटिस्टिकल अनालिसिस करून हे आयदर पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर त्याला इंटरसेप्ट केलं जाणार आहे भारताच्या मिसाईल करून, किंवा त्याला पृथ्वीच्या आतमध्ये इंटरसेप्ट केलं जाणार. आता ही जी काही सिस्टीम्स आहे, कंट्रोल सिस्टीम्स आहे, भारतामध्ये तिचं क्लासिफिकेशन कसं करण्यात आलं, तर भारतामध्ये ही 2 सिस्टीम आहे. 2 सिस्टीमवर काम करणार आहेत भारताचं डिफेन्स. एक लँड सिस्टीमवर काम करणार आहे आणि सी सिस्टीमवर काम करणार. तर भारतानं हे जे काही बॅलिस्टिक डिफेन्स इम्प्लिमेंट केलं, त्याचं क्लासिफिकेशन 2 भागामध्ये केलं जातं. जर येणाऱ्या मिसाईलला, जर भारताच्या मिसाईलनी जर वातावरणाच्या बाहेर त्याला डिस्ट्रॉय केलं, इंटरसेप्ट केलं, तर त्याला आपण नाव देतो पॅड. पॅड याचाच अर्थ आहे पृथ्वी एअर डिफेन्स. म्हणजे आपलं मिसाईल या ठिकाणी कुठलं असणार आहे, तर जे काही पृथ्वी 1, पृथ्वी 2 आणि पृथ्वी 3 असणार आहे, त्याचाच वापर आपण शत्रू राष्ट्राचे मिसाईल नष्ट करण्यासाठी करणार आहोत. ही आपली झाली फर्स्ट लेअर. दुसरी सिस्टीम, जर हे मिसाईल वातावरणाच्या आत आलं, म्हणजे ऑलमोस्ट 15 ते 30 किलोमीटर पर्यंत आलं, तर त्याला इंटरसेप्ट करण्यासाठी आपल्याकडे जी काही सिस्टीम असणार आहे,
तिलाच आपण नाव दिलेलं आहे ॲडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टीम. आणि या दोघांची टेस्ट पहिल्यांदा आपण 2006 मध्ये पॅडची टेस्ट केली, ती सक्सेसफुल झाल्यानंतर 2007 मध्ये ऑलमोस्ट डिसेंबरमध्ये आपण या आरची टेस्ट केली, ज्याला आपण ॲडव्हान्स एअर डिफेन्स म्हटलं जातं. आणि या टेस्ट केल्यानंतर भारत हा सर्वात महत्वाचं USA नंतर, रशिया नंतर आणि आपल्याला म्हणूया की इस्रायल या राष्ट्रानंतर असं डिफेन्स असणारा चौथा राष्ट्र बनला. ही गोष्ट नक्की आपल्याला लक्षात असली पाहिजे की आपण जे काही नंतर आयात केलेली किंवा इम्पोर्ट डिफेन्स सिस्टीम पाहणार आहोत, भारतानं जी काही आयात केलेली दिसते त्याचं नावही आपल्याला आहे S-400 ट्रीम. ही आपण रशियाकडून आयात करतो, त्याची काही बेनिफिट आहे. किंवा इस्रायलकडून आयात केलेली जी काही सिस्टीम आहे बराक 8, ही देखील या संदर्भात आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हा जो काही बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स जो काही प्रोग्राम्स आहे तो सध्या आपण 2 स्टेजमध्ये वर्कआउट करतो. हे सर्व मुद्दे मी इंग्लिशमध्ये दिलेले आहेत. मुद्दा मी ते मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला इंग्लिशमधील मुद्दे देखील इझिली अंडरस्टँड होतील. पहिली गोष्ट, हाच आपण फेजमध्ये टेस्टिंगच्या संदर्भात ही आपण म्हणूया खासियत हासिल केलेली आहे. परंतु फेज 2 हा आपला भविष्यातला प्रोग्राम्स आहे. हा फेज 1 मध्ये आपला काय पर्पज आहे की साधारणपणे आपण जे काही इंटरसेप्शन करणार आहोत ते शत्रू राष्ट्राचे मिसाईल जरी 2000 किलोमीटर या डिस्टन्सवरून जरी आले तरी आपल्याला ते ट्रॅक करता आले पाहिजेत. आणि भारतात जेव्हा ते एंटर करतील तेव्हा त्याला आपल्याला डिस्ट्रॉय करता आलं पाहिजे. ही आपली आहे फेज नंबर फर्स्ट. आणि दुसरी फेज भविष्यातली जी काही आहे, जे काही इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल म्हटले जातात, जे जे 5000 किलोमीटर आपण म्हणूया की डिस्टन्सवरून आपल्या भारतावर मारा करण्याची ताकद आहे, त्यांचं देखील इंटरसेप्शन करण्यासाठी आपण आपली बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स येणाऱ्या काळामध्ये डेव्हलप करत आहोत. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण पहिल्यांदा पाहणार आहोत ही पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टीम, ज्याला आपण प्रद्युम्न एअर डिफेन्स सिस्टीम असं म्हटलं जातं. आता या डिफेन्स सिस्टीमचा सर्वात फायदा काय? ही डिफेन्स सिस्टीम हिला एक्सो ॲटमॉस्फेरिक असं म्हटलं जातं. एक्सो ॲटमॉस्फेरिक म्हणजे शत्रू राष्ट्राच्या मिसाईलला वातावरणाबाहेर ऑलमोस्ट 80 किलोमीटरवर याची इंटरसेप्ट करण्याची ताकद. यामध्ये 2 स्टेज वापरल्या जातात, जे या इंधनाच्या संदर्भात. पहिली स्टेज ही सॉलिड इंधन असणार आहे आणि दुसरी स्टेज ही लिक्विड इंधन असणार आहे. ऑलमोस्ट याचा सक्सेस रेट मिळाला का आपल्याला? येस. आपण हे टेस्टिंग करत असताना ऑलमोस्ट 2000 किलोमीटर जे काही आपण पृथ्वी एअर डिफेन्स आपण टेस्टिंग केलंय ते आपल्याला सक्सेसफुल मिळालेलं आहे. ऑलमोस्ट 2000 किलोमीटर या डिस्टन्सवरून आलेलं पृथ्वी सेकंड आपलंच डिफेन्स आपण मिसाईल डिफेन्स करत असताना टेस्टिंग केलं आणि आपल्याला त्याचे रिझल्ट मिळालेले आहे. दुसरं सर्वात महत्वाचं ॲडव्हान्स थिंग, या मिसाईल सिस्टीमचा जो काही आहे त्याचा जो काही वेग आहे ऑलमोस्ट साऊंडच्या वेगापेक्षा 5 पटीनं हे शत्रू राष्ट्राचं आपण म्हणूया की मिसाईलला पूर्णपणे क्रॅक करतं किंवा इंटरसेप्ट करतं. दुसरी गोष्ट या संदर्भात, पॅडच्या संदर्भात जो काही रडार ट्रॅक करतोय, या रडारला ट्रॅक करण्यासाठी जे मी तुम्हाला नाव सांगितलं याला स्वॉर्डफिश रडार असं म्हटलं जातं. याची खासियत जी काही आहे यालाच आपण म्हटलं जातं लॉंग रेंज ट्रॅकिंग रडार, जे इस्रायलचं जे काही आपण म्हणूया की ग्रीन पाईन रडार आहे, या ग्रीन पाईन रडार सिस्टीमचाच हा एक ॲडव्हान्स फॉर्म भारत यूज केला जातो, जेणेकरून आपल्याला ऑलमोस्ट एक 600 किलोमीटरवरचे मल्टिपल म्हणजे 200 टार्गेट या रडारच्या द्वारे डिटेक्ट केले जातात. आणि याचीच टेस्ट ऑलमोस्ट आपण जसं मेन्शन्स केलं नोव्हेंबरमध्ये पहिली टेस्ट केली, ती आपल्याला 50 किलोमीटर आपण सक्सेसफुल केली. दुसरी आपण मार्च 2009 मध्ये टेस्ट केली. ही जी काही टेस्ट आहे ऑलमोस्ट 1500 किलोमीटरवरून येणारं आपण पृथ्वीच किंवा धनुष्यच हे ट्रॅक करून आपण त्याला इंटरसेप्ट केलं, जे 70 किलोमीटर हाईटवर होतं. म्हणजे BMD प्रोग्राम्समध्ये आपला जो काही 2 फेज आहे, पहिल्या फेजमध्ये आपल्याला इंटरसेप्शन करायचं आहे ऑलमोस्ट जे मिसाईल
2000 किलोमीटर डिस्टन्सवरून येणारं. म्हणजे या ठिकाणी पॅड कम्पॅरेटिव्हली 1500 किलोमीटर पर्यंत आलेला आहे. त्याचाच एक ऍडव्हान्स फॉर्म जो आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहणार आहोत, त्यालाच आपण पृथ्वी ऍडव्हान्स व्हेकल असं म्हटलेलं आहे. म्हणजे पॅड ची कॅपॅसिटी आहे 1500 किलोमीटर, आणि जी काही पहिली पेज आपल्याला कंप्लीट करायची आहे त्यासाठी आपण त्याचा ऍडव्हान्स फॉर्म डेव्हलप केला, त्यालाच पृथ्वी ऍडव्हान्स व्हेकल असं म्हणतो. तो आपण नेक्स्ट स्लाइड्स मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. आणि दुसरं जे काही सिस्टीम आपण डेव्हलप केली जाते तिलाच आपण ऍडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टीम असं म्हटलं जातं, किंवा तिचं नाव आहे अश्विनी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टीम. ज्या या पद्धतीनं आपल्याला फरक हा समजणं गरजेचं आहे की पॅड जो काही आहे हा पॅड ऑलमोस्ट कुठे काम करतो, तो पॅड हा 18 किलोमीटर हाईटवर इंटरसेप्शन करतो. परंतु ऍडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टीम हे मिसाईलला इंटरसेप्ट करणार आहे भारताच्या सतहपासून किंवा पृष्ठभागापासून 30 किलोमीटर रेंजवर असणारी सर्व मिसाईल. आणि ऑलमोस्ट हे एकच सिंगल स्टेज आहे, जे आपण पॅड पाहिलं 2 स्टेजेसचं आहे. सर्वात महत्वाचं की या ऍड साठी जी काही मिसाईल सिस्टीम आपण डेव्हलप करतो, मे बी हा जरी आपण आता 30 किलोमीटरवर जरी असेल, की ज्याची हाईट जर आपण पाहिली 7.5 मीटर पर्यंत आहे, याचं जे काही सक्सेसफुल किंवा आपण व्हर्जन लॉन्च करत आहोत हे आज 30 किलोमीटर पर्यंत आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याची रेंज ही अधिक अप टू 150 किलोमीटर पर्यंत करायची आहे. हा झाला ऍड. आणि या दोघांचंच कॉम्बिनेशन करून आपण जो काही ऍडव्हान्स 2000 किलोमीटर म्हणजे पृथ्वीच्या आउटसाइड वरील मिसाईल इंटरसेप्ट करण्यासाठी जे काही आपण संशोधन करत आहोत त्यालाच आपण पृथ्वी एअर डिफेन्स किंवा त्यालाच आपण पृथ्वी एअर व्हेकल असं म्हटलं जातं. ऑलमोस्ट या व्हेकलची जी काही कॅपॅसिटीज आहे, पॅडची कॅपॅसिटी जर पाहिली तर 80 किलोमीटरवर इंटरसेप्ट केलं जातं, परंतु PAV हे ऑलमोस्ट 150 किलोमीटरवर इंटरसेप्ट करणार आहे. म्हणजे ऍटमॉस्फिअरच्या बाहेर, जेणेकरून शत्रू राष्ट्राचं मिसाईल जरी उद्ध्वस्त केलं त्यातून जो काही डेब्रिस तयार होतं त्या डेब्रिसमुळं भारताच्या पृष्ठभागाचा किंवा सिटीचा जास्तीत जास्त डॅमेज होणार नाही. हा यामागील सर्वात महत्वाचा उद्देश आहे. सर्वात महत्वाचं हे जे काही पृथ्वी एअर व्हेकल डिफेन्स सिस्टीम्स आहे, या दोघांच्यातील पॅड आणि ऍडचं कॉम्बिनेशनचा फॉर्म्स आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि सध्या आपण याच्या ज्या काही टेस्टिंग केलेल्या आहेत, याच्या 3 टेस्टिंग केलेल्या आहेत आणि अलीकडची टेस्टिंग आपल्याला 2009 मध्ये दिसते. परंतु सर्वात गोष्ट आज हे जे काही पृथ्वी एअर व्हेकल्स आहे आज केवळ टेस्टिंग फेज मध्ये आहे. आपण त्याचं ऍक्टिव्हेशन किंवा त्याचं आपण ऑपरेशन केलेलं नाहीये. पण डेफिनेटली मे बी येणाऱ्या काळामध्ये शत्रू राष्ट्रावर एखादा धाक निर्माण होण्यासाठी आपल्याला या पद्धतीची सिस्टीम डेव्हलपमेंट करणं सर्वात गरजेची आहे. ही बाजू आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. या प्रश्नाचा आपण एक आढावा घेऊया. थोडक्यात तुम्ही वाचा हा प्रश्न आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. Which of the following statement is incorrect related to the advanced air defense system? A सिस्टीमच्या संदर्भात कुठलं स्टेटमेंट चुकीचं आहे? पहिलं दिलंय इट प्रोव्हाइड्स द एक्सो ॲटमॉस्फिअरिक डिफेन्स. दुसरं दिलंय इट इज द सॉलिड फ्युएल रॉकेट सिस्टीम कॅपेबल ऑफ द 4.5 सुपरसोनिक फ्लाइट. तिसरं आपल्याकडे दिलंय द सिस्टीम इज कॅपेबल ऑफ द सरफेस टू एअर स्ट्राइक्स अगेन्स्ट द एअरक्राफ्ट अनमॅन एरिकल व्हेकल आणि इट इज सिमिलर टू S440 ट्रिम अँटी बॅलिस्टिक मिसाईल. आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया, हे पाहिल्यानंतर पॅड हा जो काही काम करतोय तो वातावरणाच्या बाहेर ऑलमोस्ट 80 किलोमीटरला इंटरसेप्शन करतोय. आज जो काही काम करतोय तो वातावरणाच्या आत, त्याला आपण एंडो ॲटमॉस्फिअरिक म्हणूया, ऑलमोस्ट 30 किलोमीटरवर काम करतो. या सर्व ऑप्शनचा जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी दिसतंय की ऑप्शन नंबर 1 आपल्याला हे यातलं इनकरेक्ट दिसतं. या अगोदर हा प्रश्न पाहत असताना काही टेक अवे पॉइंट आपण या ठिकाणी जर लक्षात जर घेतले की हा एक केवळ सिंगल स्टेज आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. परंतु भारतानं रशियाकडून जे काही बॅलिस्टिक S400 ट्रूप घेतलेले आहेत याचा सर्वात एक फायदा आपण समजून घेऊया. हा शत्रू राष्ट्रातील बॅलिस्टिक मिसाईलचं देखील डिफेन्स करणार आहे.
त्याबरोबर अनमॅन्ड व्हेकल आहेत त्यांना देखील ट्रॅक आणि इंटरसेप्ट करणार आहे. त्याचबरोबर जे काही जेट इंजिन्स आहेत किंवा जेट एरोप्लेन्स आहेत किंवा अगदी क्रूज मिसाईलला देखील ट्रॅक करण्याची याची कॅपॅसिटी आहे. याच अनुषंगाने भारतानं जे काही इस्रायलकडून बराक एड घेतलेलं आहे कम्पॅरेटिव्हली बॅलिस्टिक मिसाईलच्या अगेन्स्ट याचं वर्क प्रोफाईल काम करत नाही, परंतु क्रूज मिसाईल्स आहेत किंवा एअरपोर्ट्स आहे त्या ठिकाणी या मिसाईलचं वर्कआउट खूप फास्ट चालतं. त्यामुळे हा प्रश्न मी मुद्दाम या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न केला. दुसरा एक पॉइंट या क्वेश्चनच्या निमित्तानं तुम्हाला मला हे सांगायचे आहे की हे जे काही आपण बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स पाहतो त्याचे चॅलेंजेस काय आहेत. आज आपल्याला हे बॅलिस्टिक मिसाईल जर ठरवला आपण इन्स्टॉल करायचं तर कुठे आपण इन्स्टॉल करणार? नॅशनल कॅपिटलमध्ये इन्स्टॉल करणार, मुंबईमध्ये इन्स्टॉल करणार, कोलकात्याला इन्स्टॉल करणार, दारापूरला इन्स्टॉल करणार. थोडक्यात भारताच्या जिओग्राफीचा विचार करत असताना किंवा इतर स्ट्रॅटेजिक पॉईंटचा विचार करत असताना आपलं हे डिस्ट्रीब्युशन खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं प्रत्येक शहराला किंवा प्रत्येक ठिकाणाला इम्पॉर्टंट ठिकाणाला डिफेन्स करणं आज भारतासारख्या फायनान्शियल देशांना हे परवडणार नाही. हा पहिल्यांदाच आपण एक चॅलेंजिंग समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, या बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्सनी 100% आजपर्यंत कुणालाच रिझल्ट मिळालेला नाहीये की तो डिफेन्स जे काही बॅलिस्टिक मिसाईल जे काही येते त्याला डिस्ट्रॉइड केलं जाईल. म्हणजे जर 100% डिफेन्स जर येणार नसेल तर जे डिफेन्स सिस्टीमचा कदाचित जे काही डॅमेज होणार आहे ते भारताच्या संदर्भात पण होणार आहे. हे चॅलेंजेस असून आपण ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जो इंग्लिशमध्ये डिटरंट शब्द वापरला जातो, डिटरंट या शब्दाचाच अर्थ होतो प्रतिबंध. आज भारताकडे ही बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहेत. आज भारताचे नॅशनल कॅपिटल किंवा येणाऱ्या काळामध्ये इतर सिटी किंवा आपले न्यूक्लिअर इस्टॅब्लिशमेंट किंवा आपण म्हणूया इस्रो सारख्या संघटना या BMDच्या अंतर्गत आहेत. हा धाक देखील शत्रू राष्ट्राला या निमित्तानं असू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, MPSC UPSCचा किंवा इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला काही विषयाची काही टॉपिकची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होणं गरजेचं आहे. भारताचं क्षेपणास्त्राच्या हल्ल्यापासून कशा पद्धतीने संरक्षण करावं या अंतर्गत आपण बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स प्रोग्राम्स या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. त्या अंतर्गत कुठल्या 3 गोष्टी येतात हेही आपण या ठिकाणी नमूद केलं. मला पूर्णपणे आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. For watching Target with Professor Peace Positive Way, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.